महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस या सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। असं आहे की माजी आमदार माजी मंत्री बच्चू कडू हे गेल्या 5 दिवसापासून तिथे आंदोलनाला बसले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व इतर त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यांच्या मागण्याला पाठिंबा द्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तिथे जात आहोत। त्याचं महत्वाचं कारण असं की आपल्याला माहित आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या 6-7 महिन्यापूर्वी, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू। आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की आता सरकार येऊन 7 महिने झाले, देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं। आता त्यांनी दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही आमची सातत्यानं मागणी आहे आणि तीच मागणी बच्चू कडू सुद्धा तिथे करतायत। देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते, मंत्रिमंडळात नसते मी समजू शकतो, पण ते मुख्यमंत्री आहे आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील की त्यांनी दिलेलं, स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे आश्वासन त्यांनी पाळावं आणि त्याचबरोबर या सरकारने बच्चू कडूची बाकी सुद्धा मागण्या आहेत, त्यामध्ये शेतमालाला भाव मिळाला पाहिजे। आपल्याला माहित आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। कापसाला 7,000 रुपये भाव देऊन राहिले, सोयाबीनला 4,000 रुपये भाव देऊन राहिले। तुम्ही आठवा जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 14,000 रुपये भाव दिला, सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला। आता हे बीजेपी सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्या निमित्तानं कापूस, सोयाबीन, धान, कांदा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे। या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहेत। अनिल देशमुख यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत। यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे।